यानंतर दुसरी महत्त्वाची चर्चेत असलेली बातमी, मद्य परवान्यांवरून आता राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। राज्याच्या महसुलामध्ये वाढ करण्यासाठी नव्यानं 328 वाईन शॉपना परवानगी दिली जाणार आहे। गेली 50 वर्ष वाईन शॉप नव्या परवान्यांना राज्यामध्ये स्थगिती होती, ती उठवली जाण्याची शक्यता आहे। विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांना परवाना देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीच समिती नेमण्यात आली आहे। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय, तर अजित पवारांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। तर विरोधी पक्षानं या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। मंत्र्यांच्या घरी किती मद्य परवाने दिले जातील याची चौकशी करा, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे। तर मैं नशे में हूं असं म्हणण्याची वेळ सरकारवर आली आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। तर मद्य परवाना समितीमध्ये अजित पवारांना पद देऊ नका, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। महाराष्ट्रभरात सुंदर देशा, काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं। बेवड्यांच्या देशा चौकशी करा, फडणवीसांना म्हणा चौकशी करा। एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता। मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ, अब तो मुश्किल है बहकना, मैं नशे में हूँ। हे सरकार बहकलंय, हे सरकार वेडं झालंय, हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे। थिरकतंय हे सरकार। तुम्ही धंदा करा, तुम्ही धंद्यातनं पैसे कमवा, पण महाराष्ट्राला मद्याच्या गटारगंगीत लोळायला लावू नका। तुम्हाला मद्याची झिंग नाही, सत्तेची झिंग आली आहे, सत्तेची झिंग। मद्य विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे, त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये, अशा स्पष्ट मताची मी आहे। कॅपोविटेज नावाची जी कंपनी आहे, त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत। अजित पवार, मी नेहमी म्हणते की अंबानी अडानींपेक्षा बिलकुल कमी नाहीयेत।